तर पराग अळवणी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी. पाहूयात. मतदानाला सुरुवात झालेली नाही. आपण जर बघितलं असाल तर प्रत्येक मतदान केंद्रावर सुरळीत मतदान पार पडतंय. आपल्यासोबत विलेपार्लेचे भाजपचे उमेदवार पराग अळवणी आहेत. सर, काय सांगाल, मतदारांना काय आवाहन कराल, कारण मतदानाला आता सुरुवात झाली? सर्वप्रथम पुढारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून मतदारांना सांगेन की आम्ही मतदान करून आलेलो आहोत. ज्यांनी अजून केलं नसेल त्यांनी बाहेर पडून मतदान करावं. लोकशाहीला आपण मजबूत करूया. आणि माझा नगरसेवक असतानापासूनचा अनुभव आहे की जिथे जागरूक मतदार राहतो तिथं लोकप्रतिनिधी, प्रशासन, सर्वच सिस्टीम अधिक जागरूकतेने काम करतं की अरे इथला मतदार जागरूक आहे. आणि त्यामुळे त्या सगळ्याचाही लाभ हा होत असतो. आणि म्हणून अधिकाधिक मतदान करावं हे मी आवाहन करीनच. महिनाभर अभ्यास झालाय, आज खऱ्या अर्थाने पेपर आहे. पेपर किती सोपा वाटतोय तुम्हाला? नाही, मी तुम्हाला सांगतो, महिनाभर अभ्यास नाही झालेला. मी गेली म्हणजे आमदार म्हणून 10 वर्ष अभ्यास करतोय आणि खूप वर्ष अभ्यास करतोय. त्यामुळे मतदान कधी प्रचाराच्यामुळे मिळत नाही. मतदान हे कामावर मिळतं, आपल्या पक्षाची एक इमेज बनलेली असते त्याच्यावर मिळतं. मॅडम, काय सांगाल, तुम्ही देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहात. मतदारांना काय आवाहन कराल आणि किती विजय सोपा वाटतो? मी आणि परागजी मुलींबरोबर जाऊन मतदान करून आलोय आणि सगळ्यांना आग्रह करीन की नक्की मतदान करा. 100% मतदान हेच आपलं टार्गेट असलं पाहिजे. विलेपार्ल्याकडनं विश्वास आहे, जो गेली अनेक वर्ष आम्ही बघतोय. प्रत्येक वेळच्या निवडणुकीमध्ये ते उतरतात, मोठ्या संख्येने उतरतात आणि पार्ल्यातनं खूप मोठा लीड कायम असतो. तोच आता सुद्धा असेल याचा विश्वास आहे. नक्कीच आपल्यासोबत पराग अळवणी होते आणि त्यांच्या मिसेस देखील होत्या. आपण जर बघितलं असेल तर त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय आणि मतदारांना देखील लवकरात लवकर मतदान करा असं त्यांनी आवाहन केलंय. कॅमेरा पर्सन विकास, सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.